काल आपण आपल्या या सिरीजमध्ये कॉटन आणि आणखी एक क्रॉप बघितलं होतं. ठीक आहे. आता आज आपण बघणार आहोत शुगर केन. शुगर केनची कोणते कोणते महत्वाचे पॉईंट आहे जे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे हे पॉईंट सर्वात आवश्यक आहेत आपल्या स्टडीच्या दृष्टिकोनातून. बाकी जे आपण बेसिक पॉईंट करतो त्याच्या ते तर आहेच, पण हे पॉईंट आपल्या परीक्षेत विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. तर सर्वात पहिले शुगर केन. शुगर केनचं नाव जरी एवढं इम्पॉर्टंट नाही, पण हे कोण्या ओरिजिन कुठं इंडिया आणि न्यू गिनी हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही स्पेशल प्रॅक्टिस केली जाते. सरळ सरळ प्रश्न असा पण येऊ शकतो की खालीलपैकी कोणती प्रॅक्टिस हे कोण्या क्रॉप मध्ये केली जाते. तर याच्यामध्ये कोणते कोणते स्पेशल प्रॅक्टिस आहेत. एक ट्रॅशिंग, एरोविंग आणि रॅटुनिंग हे स्पेशल प्रॅक्टिस याच्यामध्ये केले जाते. ठीक आहे. याचे बाय प्रोडक्ट कोणते आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. गॅसेस आहे, मोलॅसिस आहे आणि प्रेसमड हे 3 जे प्रोडक्ट आहेत, जे बाय प्रोडक्ट आहेत, हे इम्पॉर्टंट आहे शुगर केन मध्ये. त्यानंतर जर आपण याचं एरिया आणि प्रोडक्शन जर बघितलं तर सर्वात जास्त कुठे आहे? ब्राझील, एकमात्र देश. एरिया पण जास्त आहे आणि प्रोडक्शन पण इथं जास्त आहे. पण तुम्ही प्रोडक्टिव्हिटीवर जर लक्ष केंद्रित केलं तर हे पेरू मध्ये आहे. जर तुम्हाला कन्फ्युज करायचा असला एक्झामिनरला तर तो प्रोडक्टिव्हिटी विचारणार. प्रोडक्टिव्हिटी सर्वात जास्त कुठे आहे? पेरू मध्ये आहे. जर आता इंडियाचा जर आपण विचार केला तर इंडियाचा एरिया आणि प्रोडक्शन युपी मध्ये सर्वात जास्त येतो. एरिया आणि प्रोडक्शन. पण एरिया आणि प्रोडक्शन जरी युपी मध्ये जास्त असेल, पण सर्वात जास्त शुगर फॅक्टरीज हे महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात जास्त शुगर फॅक्टरीज कुठे आहे? हे महाराष्ट्रामध्ये. विद्यापीठाच्या भरतीमध्ये येण्याजोगता हा प्रश्न आहे की सर्वात जास्त शुगर फॅक्टरीज कुठे आहेत? कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर आणि भारतामध्ये प्रोडक्टिव्हिटी म्हणलं तमिळनाडू, कॉमन क्वेश्चन आपल्या सर्वांना माहितीच असतो. त्यानंतर याचे 3 स्पेसिस पडतात. कोणते कोणते येतात? ऑपिन्सिनेरियम, सिनेन्सिस आणि बार्बेरी. याले काय म्हणतात? याची कोण्या नावाने याला ओळखले जाते की ऑपिन्सिनेरियमला नोबेल केन म्हणतात. मग आता लक्षात कसं ठेवायचं ऑपिन्सिनेरियम? तर ऑफिसमध्ये कोण माणूस जातो? नोबेल माणूस जातो ऑफिसमध्ये. मग नोबेल केन. ठीक आहे. सिनेन्सिस, चिनेन्सिस या प्रकारे हे लक्षात ठेवता येते आपल्याला. ठीक आहे. चायनीज केन आणि बार्बेरी इंडियन केन. ठीक आहे. 3 केन जे आपण याच्या स्पेसिस पाहिलं. कोणती? ऑपिन्सिनेरियम, दुसरी पाहिली आपण सिनेन्सिस आणि तिसरी पाहिली आपण बार्बेरी. त्याला नोबेल केन, चायनीज केन आणि इंडियन केन म्हणतात. याचा आपल्याला क्रोमोझोम नंबर सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर जे ऑपिन्सिनेरियम मध्ये याच्या शुगर आणि लो फायबर आहे आणि च्युइंग पर्पज साठी वापरले जाते. ठीक आहे. हे आपल्याला हे पण आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये राहिली सांगायची की हे कुठं कोण्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लावले जाते. तर आपण जे बार्बेरी जर बघितलं, बार्बेरी इंडिजिनियस टू नॉर्थ ईस्टर्न इंडिया. डायरेक्ट प्रश्न येतो की बार्बेरी हे कोण्या प्रदेशामध्ये जास्त लावले जातो किंवा इंडिजिनियस टू नॉर्थ आणि ईस्टर्न इंडियामध्ये कोणत्या प्रकारची स्पेसिस लावली जाते? तर बार्बेरी लावली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे 2 स्पेसिस एक कल्टिवेटेबल पाहिले आपण आणि रोबुस्टम आणि स्पॉन्टेनियम हे कोणते आहेत? वाईल्ड स्पेसिस आहेत. आता हा प्रश्न कसा विचारू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग कल्टिवेटेबल स्पेसिस म्हणू शकतो. तर त्यावेळेस या दोघांचं नाव आपल्याला आठवण ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. स्पॉन्टेनियम आणि रोबुस्टम. त्यानंतर याची फॅमिली ग्रॅमिनी आहे. हा जन्म आपल्याला पाठ आहे. इन्फ्लोरन्स कोणता आहे? एरो. इन्फ्लोरन्सला काय म्हणतात? तर याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात? एरो म्हणतात. ठीक आहे. फ्लावरिंग एज किती आहे? 11 ते 12 मंथ. आपल्या कामात नाही आहे. टेम्परेचर किती लागते? टेम्परेचर हे मेन क्रॉप आहे, आपण टेम्परेचर लक्षात ठेवलं तर चालेल. 26 ते 32 डिग्री लागते. ठीक आहे. पीएच नसलं तरी चालेल आपल्याला लक्षात. तर याच्यासाठी आपण सुटेबल सॉइल कोणती आहे जनरली आपल्याला माहित असते. ते कमेंटद्वारे सांगा आपल्याला कोणती आहे. पण नॉन सुटेबल सॉइल कोणती आहे? सलाईन सॉइल, अल्कलाईन सॉइल आणि ऍसिडिक सॉइल आपल्याला शुगर केन साठी आपण जनरली वापरत नाही किंवा आपल्याला रिकमेंड केले जात नाही. तर नॉन सुटेबल सॉइल कोणते? सलाईन, अल्कलाईन आणि ऍसिडिक सॉइल. त्यानंतर याची जर आपण आता व्हेरायटीज पाहतो. ठीक आहे. तर याच्या इम्पॉर्टंट व्हेरायटीज कोणकोणत्या येते? याची जे व्हेरायटी येते इथं वंडर केन मध्ये 2 व्हेरायटी इम्पॉर्टंट आहे. COC 617 आणि CO कोयंबतूर 419 हे 2. आता रेड रॉट रेजिस्टंट व्हेरायटी कोणत्या आहेत? CO 1148, CO 8023, CO 7704, CO 8610. आता हे जे व्हेरायटी आहे हे 10 वेळा लिहिल्याशिवाय आठवत नाही. याचे निमॉनिक्स बनवा आणि होता होईपर्यंत डेली व्हेरायटीज रिवाइज करायचा प्रयत्न करा. दुसरा कोणताही पर्याय नाही. 10 वेळा घासल्याशिवाय होणार नाहीये. ठीक आहे. जेवढं सोपी दिसते व्हेरायटी तेवढी व्हेरायटी सोपी नाही, पण व्हेरायटीनं आपलं जे स्कोर आहे हे आपल्याला रँकिंगचा स्कोर बनवू शकते. ठीक आहे. त्याच प्रकारे स्मट रेजिस्टंट व्हेरायटी कोणती आहे? CO 527 आणि CO 49 ही व्हेरायटी कोणती आहे? स्मट रेजिस्टंट व्हेरायटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेट.
सेट काय आहे? हे मटेरियल यूज फॉर अ सोईंग. सरळ सरळ प्रश्न विचारू शकते की शुगर केनचा कोणता भाग आपण याच्यासाठी लावत असतो, पेरणीसाठी लावत असतो, पण त्याला काय म्हणतात आपण? सेट म्हणतो. पण सेट कसा असला पाहिजे? सेट आपण घेताना हे 1 इयर ओल्ड असला पाहिजे आणि 1/3 ऑफ हाफ पोर्शन आपण घेत असतो. आता 1/3 ऑफ हाफ पोर्शनच का घेतो? 1/3च का घेतो? कारण की याच्यामध्ये काय असते? हाय ग्लुकोज कंटेंट असते. ठीक आहे, हाय ग्लुकोज कंटेंट असते, त्यामुळे आपण टॉप टू हाफ पोर्शन आपण घेत असतो. ओके, आणखीन एक त्याच्यानंतरचं मेन क्वेश्चन येते की जे बड संख्या किती आहे, हे किती असले पाहिजे? जर सिंगल बड जर असला तर ते किती असले पाहिजे? डबल बड जर असला, ठीक आहे, तर किती संख्या किती असली पाहिजे? रूपसंख्या किती असली पाहिजे? जर 3 बड जर असेल आपल्या सेटला तर किती असली पाहिजे? तर सिंगलचं किती आहे? 1,00,000 ते 1,25,000 सेट पर हेक्टर. 2 असेल तर 50,000 ते 60,000 आणि 3 बड असेल त्याला तर 35 ते 40,000 आपण प्रति हेक्टर आपण लावत असतो. ठीक आहे, आता त्यानंतर येते की याची प्लॅन्टिंग कोणती आहे? प्लॅन्टिंग पण सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतो की आपण जे टाइम ऑफ प्लॅन्टिंग आहे, ऑटम, अर्धसाली आणि एकसाली, 3 आपण प्रकारे आपण हे लावत असतो, 3 वेळा लावत असतो वर्षातून, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस लावत असते. आता ऑटम जर लावत असाल आपण तर ऑटम कोण्या याच्यात लावतो आपण? नॉर्थ इंडियामध्ये जनरली ऑटम लावले जाते. ऑक्टोबर महिन्यात आपण हे लावत असतो. प्रश्न जर विचारत असेल तर प्रश्न ते अळसालीचा विचारू शकते की अळसाली कोण्या महिन्यात लावले जाते? जून ते जुलै या महिन्यात लावले जाते आणि मोस्टली हे साऊथ इंडियामध्ये लावले जाते, सोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा लावल्या जाते. याचा किती महिन्याचा कालावधी असते? ड्युरेशन 15 ते 18 महिन्याचा आपल्याला याचा कालावधी दिसून येते. ठीक आहे, त्यानंतर येते एक साली किंवा स्प्रिंग मध्ये लावल्या जाणारा. ठीक आहे, हे जानेवारी ते फेब्रुवारी हे नॉर्थ इंडियामध्ये लावल्या जाते. अळसाली आणि एक साली हे दोन व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला आहे. ठीक आहे, हे दोन इम्पॉर्टंट आहे आपल्याला की अडसालीची ड्युरेशन केव्हा असते? जून ते जुलै महिन्यात लावल्या जाते आणि एक सालीची केव्हा असते? जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात असते. ठीक आहे, त्यानंतर येते प्लॅन्टिंग मेथड्स. आता प्लॅन्टिंग मेथड्स मध्ये फ्लॅट आणि फ्युरो यापेक्षा ट्रेंच मेथड कुठं वापरल्या जाते हे इम्पॉर्टंट आहे. ट्रेंच मेथड कुठं वापरले जाते? साऊथ इंडियामध्ये वापरल्या जाते. ठीक आहे, साऊथ इंडियामध्ये वापरल्या जाते. ओके, आपल्याला जे जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण या सिरीज मध्ये घेणार. ओके, त्यानंतर आहे आपण आता हे पण एक सरळ सरळ प्रश्न आहे, आपण तुम्ही पण पाहिला असेल. ठीक आहे, की जर शुक्रोज कंटेंट केव्हा डिक्रीज होते? हायर ज्यावेळेस आपण नायट्रोजनचा डोस अप्लाय करतो रायपनिंगच्या वेळेस, त्यावेळेस काय होते? ते अप्लाय केल्याने काय होत आहे? आपलं जे शुक्रोज कंटेंट आहे हे कमी होत आहे. ठीक आहे, त्यानंतरची स्टेज येते की इरिगेशन स्टेज कोणती आहे? कोण्या स्टेजला आपण इरिगेशन देतो? आपल्याला माहित आहे की क्रिटिकल स्टेज कोणती असते? कोणती आहे? फॉर्मेटिव्ह स्टेज. बस हे एक लक्षात ठेवा फक्त. फॉर्मेटिव्ह स्टेज इज द क्रिटिकल स्टेज ऑफ फॉर इरिगेशन ऑफ शुगर केन. ठीक आहे, 7 ते 130 दिवसांमध्ये स्टेज येत असते. कोणती? फॉर्मेटिव्ह स्टेज. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये मोस्ट कॉमन इरिगेशन मेथड कोणती आहे? म्हणजे शुगर केन मध्ये जर तुम्हाला विचारलं तर मोस्ट कॉमन इरिगेशन स्टेज कोणती आहे? तर कोणती आहे? फ्युरो मेथड आहे. कोणती आहे? फ्युरो मेथड इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ इरिगेशन फॉर शुगर केन. ठीक आहे, किती रॅटोनिंग आपण इकॉनॉमिकली व्हायबल सांगितले जाते? किती आहे? 1. ठीक आहे, 1 रॅटोनिंग इकॉनॉमिकली व्हायबल सांगितले जाते. ठीक आहे, जर टेम्परेचर जर हाय असेल तर काय होते? शुक्रोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? ग्लुकोज मध्ये आपल्याला होताना दिसून येते. याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल रिपनिंग साठी कोणते केमिकल वापरतो? कोणता? पोलॅरिस आणि ग्लायफोसिन. पोलॅरिस आणि ग्लायफोसिन हे दोन गोष्टी घटक आपण मारत असतो याच्यामध्ये आर्टिफिशियल रिपनिंग होण्यासाठी. ठीक आहे, आता याच्यानंतर मॅच्युरिटी कशी मेजर केल्या जाते आपली? ठीक आहे, मॅच्युरिटीच्या मध्ये दोन गोष्टी मेजर केल्या जाते. पहिली गोष्ट ब्रिक्स रेशो आपण काढतो आणि एक फिलिंग टेस्ट आहे. फिलिंग टेस्ट काय आहे, कशी आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न नाही येऊ शकत. प्रश्न आला तर असा येऊ शकते की कोणत्या पद्धतीने आपण, खालीलपैकी कोणती पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण शुगर केन मध्ये मॅच्युरिटी मेजर करतो? कोणते? फिलिंग टेस्ट आणि ब्रिक्स रेशो. ब्रिक्स रेशो मध्ये हे आवश्यक आहे 16 ते 18. ब्रिक्सची व्हॅल्यू किती आहे? 16 ते 18. आता मला हे सांगा की ग्रेप्स मध्ये किती आहे? ठीक आहे, कमेंट मध्ये तुम्ही सांगा की ग्रेप्स मध्ये व्हॅल्यू किती असली पाहिजे. ठीक आहे, आणि ब्रिक्स रेशो काढताना आपण जे ज्यूस घेतो, म्हणजे जे मेजर करायला आपण सॅम्पल घेतो, ते कुठून घेतो आपण? फ्रॉम द मिडल पोर्शन ऑफ स्टॉक. मिडल पोर्शन मधून आपण घेतो. ठीक आहे, आता दोन गोष्टी आहेत. एक आहे क्रॉप, एक आहे वॉटर लॉजिंग आणि एक आहे क्रॉप लॉजिंग. वॉटर लॉजिंग म्हणजे काय? ते फॉलिंग डाऊन ऑफ अ क्रॉप ड्यू टू फ्लडिंग. फ्लडिंग मध्ये म्हणजे जास्त पाणी आपलं साठत आहे, त्यामुळे जर क्रॉप आपलं पडत असेल तर त्याला वॉटर लॉजिंग म्हणतात. आणि क्रॉप लॉजिंग म्हणजे काय होते? जर आपलं झाड जे आहे शुगर केनचे हे जर
हवे न पडता समजा आपण क्रॉप लॉजिंग म्हणत असतो. ठीक आहे. आणि याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय वापरतात, ट्रेंच प्लांटिंग, अर्थिंग ऑफ, रॅपिंग आणि प्रॉपिंग आहे. हे सुद्धा आपण मेथड आपण करत असतो की आपल्याला क्रॉप लॉजिंग पासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर कोणते कोणते, ट्रेंच मेथड आहे, अर्थिंग ऑफ आहे, रॅपिंग आहे आणि प्रॉपिंग आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर एक टर्म येते ते क्रॉप लॉगिंग. पहा इथं जे आपण म्हटलं हे काय, क्रॉप लॉजिंग आहे. क्रॉप LODGING आणि LOGGING. फास्ट मध्ये पेपर सोडवताना हे गलती करायची नाही. प्रॉपर ध्यान देऊन क्रॉप लॉजिंग आहे का लॉगिंग आहे हे आधी बघायचं, त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर क्रॉप लॉजिंग मध्ये काय होत आहे, हे काय, फॉलियर डायग्नोसिस कम्पेअरिंग द न्यूट्रिएंट स्टेटस ऑफ कम्पेरेबल लीव्स ऑफ हाय अँड लो यील्ड ऑफ अ क्रॉप लँड आहे. ठीक आहे. कन्सेप्ट कोणा दिली, डायरेक्ट प्रश्न येऊ शकते, कन्सेप्ट क्रॉप लॉगिंग कोणा दिली आहे, तर कोण दिली आहे, CF क्लेमेंट ही कन्सेप्ट दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये आपण अर्थिंग अप सुद्धा करत असतो. अर्थिंग अप एक इम्पॉर्टंट प्रॅक्टिस कुठं फॉलो केलं जाते, महाराष्ट्रामध्ये फॉलो केल्या जाते. ठीक आहे. आता आपण एक गॅसोहोल आपण एक फ्यूल म्हणून आपण याचा एक प्रोडक्ट आपण तयार करू शकतो. 30% पेट्रोल आणि 20% अल्कोहोल फ्रॉम शुगर केन पासून काढून, आणि याचा फ्यूल म्हणून सुद्धा आपण गॅसोहॉलचा यूज करू शकतो. ठीक आहे. ओके. त्यानंतर आहे की बर्निंग ऑफ केन ही कशासाठी केली जाते, बर्निंग ऑफ केन हे कशासाठी केलं जाते हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. इम्प्रूव्ह द शुक्रोज आणि ज्यूस क्वालिटी वाढवासाठी आपण हे करत असतो. काय करत असतो, बर्निंग हे करत असतो. ठीक आहे. आपण काय काय पाहिलं आपण शुगर केन मध्ये. ठीक आहे. सर्वात पहिले आपण शुगर केन मध्ये तिचे नाव पाहिलं, ओरिजिन पाहिलं. ठीक आहे. स्पेशल प्रॅक्टिस कोणती केली जाते हे पाहिलं. त्यानंतर कल्टिवेटेड स्पेसिस कोणते आहेत, वाईल्ड स्पेसिस कोणते आहेत हे बघितलं. त्याच्यासाठी फॅमिली कोणती आहे, इन्फ्लुएन्स कोणती आहे. नंतर आपण काही त्याच्या व्हेरायटी पाहिले, इम्पॉर्टंट आपण त्याच्या व्हेरायटी सुद्धा पाहिले. ठीक आहे. व्हेरायटी नंतर आपण जे प्लांटिंग मटेरियल वापरतो म्हणजे सेटमध्ये सिंगल बर्ड जर असेल तर संख्या किती असली पाहिजे, डाऊन असली तर किती असली पाहिजे, 3 जर बर्ड असले तर किती असली पाहिजे हे बघितलं. त्यानंतर जे आपण टाइम ऑफ प्लांटिंग आहे याच्यानुसार त्याचे काही प्रकार पडलेले हे प्रकार पाहिले, त्याचा टायमिंग पाहिला, कोण्या प्रदेशात ते लावले जाते हे पाहिले. त्यानंतर आपण प्लांटिंग मेथड्स आहेत, कोणते कोणत्या, फ्लॅट रो आहे, फुरो आहे, ट्रेंच आहे. पण आपल्याला ट्रेंच इम्पॉर्टंट आहे, ते कुठं वापरले जाते हे सुद्धा पाहिलं. त्यानंतर आपण जर सुक्रोज कंटेंट कमी होत आहे तर कशाने कमी होत आहे, नायट्रोजन काय करताय आपण, नायट्रोजन जास्त देतात रिपनिंगच्या वेळेस, त्यामुळे सुक्रोज कंटेंट कमी होताना बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की इरिगेशन स्टेज बघितली आपण कोणती आहे त्यातली, तर फॉर्मेटिव्ह स्टेज आहे. त्यानंतर काय बघितलं आपण, वेगवेगळ्या टर्म बघितल्या, लाईक आर्टिफिशियल ड्रिपनिंगसाठी कोणत्या प्रकारचे केमिकल वापरले जाते, मॅच्युरिटी कशाने मेजर केली जाते हे बघितले आपण. ठीक आहे. वॉटर लॉजिंग बघितलं, क्रॉप लॉजिंग बघितलं, गॅसोहोल आता प्रोनाऊन्सिएशन याचं बरोबर करता. ठीक आहे. माझं प्रोनाऊन्सिएशन थोडं चुकते. गॅसोहोल हे आपण कुठं युज केलं जाते, किंवा गॅसोहोल हे कशापासून बनलं जाते असं आपण क्वेश्चन हे तयार करू शकते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शुगर केन एक मेन क्रॉप बघितलेला आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे काय क्वेश्चन असतील कमेंट करा. ठीक आहे. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया.